रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका व फायनान्स कंपन्यांमधील सर्व प्रकारचे व्यवहार मराठी भाषेतून असणं गरजेचं आहे। मात्र बँकांनी मराठी भाषेला डावलून इंग्रजीला प्राधान्य दिले। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलनाचा पवित्रा घेतला। जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या एल्गार आंदोलनाचा प्रारंभ झाला। प्रारंभी असेंब्ली रोड येथे असणाऱ्या IDBI बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसेने मराठीबाबत जाब विचारला। अधिकाऱ्यांना धारेवर धरत येणाऱ्या 7 दिवसात सर्व चलने मराठीतून करा अन्यथा मनसे स्टाईलने दणका देण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी आम्ही सर्व बँका आणि फायनान्सना मराठीत व्यवहार करण्यासाठी आणि मराठीत सर्व व्यवहार ठेवण्यासाठी निवेदन दिलं होतं। त्याच अनुषंगाने आम्ही गुढीपाडव्याचा जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या अगोदर आम्ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांची भेट घेतलेली आणि भेट झाल्यानंतर साहेबांनी मान्य केलं की मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये हा विषय घेतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या काय बँका आणि फायनान्स आहेत तिथं मराठीत व्यवहार झाले पाहिजेत, मराठी फॉर्म पाहिजेत, कर्जाचे फॉर्म मराठीत पाहिजेत। आणि आज मला एवढंच तुम्हाला सांगायचं की कायद्यानुसार RBIनं घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही ही सगळी मागणी करत आहोत। तर माझी सर्व बँकांना आणि फायनान्सना विनंती आहे येत्या 8 दिवसाच्या आत व्यवहार मराठीत झाले पाहिजेत, अन्यथा आज तुम्हाला मी निवेदन देऊन हात जोडून सांगायला आलो आहे 7व्या 8व्या दिवशी सांगायला येणार नाही। संपूर्ण बँका आणि फायनान्सची तोडफोड महाराष्ट्र सैनिक करतील। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।